नमस्कार. नीट ॲस्पिरियंट विद्यार्थी आणि आदरणीय पालकांनो, मी आहे सौ शमी महाडेश्वर, संचालिका महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग. नीट 2026 परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती मिळावी यासाठी या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला नीट 2026 रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, काउन्सिलिंग आणि ॲडमिशन प्रोसेस याबाबत संपूर्ण व सोप्या भाषेत मार्गदर्शन करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नीट 2026 रजिस्ट्रेशनसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे, त्यांची अचूक साईज, स्कॅनिंग नियम आणि कोणतीही चूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना. सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. फोटोचा आकार 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर. स्कॅन फाईल साईज असली पाहिजे 10 KB ते 200 KB. फॉर्मॅट हवा JPG किंवा JPEG. अनिवार्य वैशिष्ट्ये, या फोटोची पार्श्वभूमी ही पूर्णपणे पांढरी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. दोन्ही कान पूर्णपणे दिसणे आवश्यक आहे आणि डोळे उघडे असणे आवश्यक आहे. चष्मा, कॅप, मास्क वापरू नये आणि फोटो अलीकडचा असावा. म्हणजे नीट फॉर्म भरण्याआधी 1 महिना आधी तुम्ही फोटो काढलेला असला पाहिजे. चुकीचा फोटो अपलोड झाल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर पोस्टकार्ड साईज फोटो. या फोटोचा आकार असला पाहिजे 4 इंच बाय 6 इंच. आणि महत्त्वाचं आहे की हा फोटो नीट हॉल तिकीटवर पेस्ट करावा लागतो. हा फोटो जतन करून ठेवणं म्हणजे व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. वैशिष्ट्य, या फोटोला देखील पांढरी पार्श्वभूमी, चेहरा विद्यार्थ्याचा स्पष्ट दिसणं आवश्यक आहे. दोन्ही कान पूर्णपणे दिसणं आवश्यक आहे आणि फोटो अलीकडचा असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं फोटोबाबत मध्ये की पासपोर्ट आणि पोस्टकार्ड फोटो शक्यतो एकाच सेशनमध्ये काढलेले असावे. पुढील मुद्दा आहे स्वाक्षरी. विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करताना ती कोऱ्या पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने स्वच्छ व स्पष्ट अशी स्वाक्षरी केलेली असली पाहिजे. आणि त्या स्वाक्षरीची स्कॅन साईज आहे 4 KB ते 30 KB. स्वाक्षरीचा फॉर्मॅट असणार आहे JPG आणि JPEG. मग ह्या स्वाक्षरीमध्ये फक्त विद्यार्थ्यांची स्वाक्षरी वैध आहे. दोन्ही हातांच्या अंगठ्यासहित सर्व बोटांचे ठसे घेणे आवश्यक आहे. मग हे ठसे सुद्धा आपल्याला कोऱ्या पांढऱ्या कागदावर घ्यायचे आहेत. दोन्ही हातांचे अंगठे व सर्व बोटांचे ठसे यांची शाई स्पष्ट असावी. स्कॅन साईज असणार आहे 10 KB ते 200 KB. फॉर्मॅट असणार आहे JPG आणि JPEG. अस्पष्ट किंवा अर्धवट ठसे स्वीकारले जाणार नाही. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट. त्याचा उपयोग केव्हा होतो तर नीट फॉर्मवरील तुमची जन्मतारीख पडताळणी आणि नावाची अधिकृत नोंद पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. याची स्कॅन साईज आहे 100 KB ते 300 KB. फॉर्मॅट आहे PDF किंवा JPG मध्ये असलं पाहिजे. 10वीतील नाव सर्व कागदपत्रांमध्ये समान असणं आवश्यक आहे. इयत्ता 10वीच्या मार्कशीट 12वीचे प्रमाणपत्र देखील महत्त्वाचे आहे. मग 12वीच्या ॲस्पिरंट विद्यार्थ्यांसाठी पासिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, पण 5 विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. मग या सर्टिफिकेटची स्कॅन साईज असणार आहे 100 KB ते 300 KB. फॉर्मॅट असणार आहे PDF आणि JPG. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड. मग या आधार कार्डशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे नियम की आधार कार्डवरील नाव 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे असणं आवश्यक आहे. नाव जुळत नसेल तर आधार कार्ड स्वीकारले जाणार नाही. आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. नाव, जन्मतारीख हे तुम्हाला व्यवस्थित अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटो तो देखील तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे. स्कॅन साईज असणार आहे 100 KB ते 300 KB आणि फॉर्मॅट असणार आहे PDF किंवा JPG. अपडेट आवश्यक असल्यास आधार कार्ड तुम्ही आधीच अपडेट करायचे.
नीट फॉर्म भरायच्या वेळेला जर तुम्ही ते करायला गेलात तर फॉर्म भरताना तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे PWD सर्टिफिकेट, जर तुम्हाला लागू असेल तर. मग ते PWD सर्टिफिकेट जे आहे ते सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा जिल्हा सरकारी रुग्णालयातील शल्य चिकित्सक किंवा मेडिकल बोर्डकडून दिलेले प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याची स्कॅन साईज असणार आहे 100 KB ते 300 KB, फॉर्मॅट फक्त PDF. नंतर आहे कॅटेगरी सर्टिफिकेट. जर विद्यार्थी SC, ST, OBC, NT, EWS या कॅटेगरीतील असेल तर OBC व NT विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे. त्यांची स्कॅन साईज असणार आहे 100 KB ते 300 KB, फॉर्मॅट असणार आहे PDF. त्यानंतर मुद्दा आहे तो म्हणजे मोबाईल नंबर व ईमेल ID. ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि तुमचा व्हॅलिड ईमेल ID हा तुम्हाला नीट फॉर्म मध्ये भरायचा आहे. महत्वाची सूचना या संदर्भात की नीट रजिस्ट्रेशनसाठी ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण प्रक्रियेसाठी ईमेल अत्यंत महत्वाचा आहे. मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर एक स्वतंत्र ईमेल ID तयार करून फक्त नीट साठी वापरणं अत्यंत योग्य ठरेल. नीट ऍस्पिरियंट विद्यार्थी आणि पालकांनो, नीट 2026 सारख्या महत्वाच्या परीक्षेसाठी योग्य माहिती योग्य वेळी मिळणे फार गरजेचे आहे. मी सौ शमी महाडेश्वर, संचालिका महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनेलद्वारे तुम्हाला नीट 2026 संदर्भातील प्रत्येक अपडेट, फॉर्म फिलिंग, काउन्सिलिंग आणि ऍडमिशन प्रोसेस अगदी विश्वासार्ह आणि सोप्या पद्धतीने देत राहणार आहे. हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. नीट 2026चा प्रवास हा केवळ अभ्यासाचा नाही तर तो योग्य माहितीचाही आहे. आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करताना माहिती अभावी कोणतीही चूक होऊ नये यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. नीट परीक्षेचे सर्व अपडेट्स आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा किंवा ग्रुपमध्ये सामील व्हा. चला एकत्र मिळून त्यांच्या यशाचा मार्ग सोपा करूया. धन्यवाद. लवकर भेटूया नीट 2026 संदर्भातील महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये.